माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आज पार्टीने खूप मोठा सन्मान केलाय। बूथवर मतदारांच्या वोटर स्लिप वाटणे, बूथ एजंट म्हणून काम करणे, नंतरच्या प्रक्रियेत 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य, 1 वेळेस विधानसभेचा सदस्य आणि गेल्या 12 वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विविध पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या। दरम्यानच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात वेगवेगळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं ही मला करता आली आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझ्या घरातील पहिलाच राजकीय प्रक्रियेतील कार्यकर्ता आहे आणि अशा या परिस्थितीत प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देणे ही फार मोठं माझं सौभाग्य आहे आणि आज या सोहळ्याला हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णाक्षरांनी नोंदवा असा क्षण आहे की या कार्यक्रमाला माझ्या पहिल्या राजकीय प्रवासाच्या दिवसापासून जे साक्षी आहेत, साक्षीच नव्हे तर त्याही पलीकडे बरेच काही आहेत, असे आदरणीय मुकुल वासनिक साहेब या ठिकाणी आहेत। जे युथ काँग्रेसमध्ये असताना मला पहिली नियुक्ती मिळाली होती ते माणिकराव भाऊ आहेत, ज्यांच्याकडून मी पदभार स्वीकारत आहे आणि मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यांच्या अत्यंत लाडका होतो आणि आज त्यांच्याकडून पदभार घेत आहेत असे नानाभाऊ पटोले या ठिकाणी आहेत आणि युवक काँग्रेसच्या चळवळीतून रमेश चन्नीथलाजींचं नाव म्हणजे एक अंगात उत्साहाचा संचार होत असणारे तत्कालीन युवक काँग्रेसचे खूप मोठे नेते आणि आमचे एक आयकॉन असणारे आदरणीय रमेश चन्नीथला साहेब आज प्रभारी स्वरूपामध्ये खास माझा पदभार कार्यक्रमालाही हजर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन येणारा काळ लाभणार आहेत ते आहेत। आता वैनगंगा आणि नळगंगाचा प्रकल्प जोड नद्या अशा 2 नद्या ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्याचं एक वैनगंगेकडचं टोक आदरणीय विजयभाऊ ज्यांच्यासोबत 5 वर्ष मला विधान भवनात काम करता आलं ते विजयभाऊ आहेत आणि अन्य सगळेच मान्यवरांच्या उपस्थितीत हे या ठिकाणी मला ही जबाबदारी स्वीकारतोय त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात ही जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत, नवे तर या देशात एक आपसात लढवण्याची एक फार गंभीर चित्र निर्माण केलेलं आहे। या जातीवादी शक्तींच्या विरोधात मी 2 हात सामना करेल आणि काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाईल याकरता मी कटिबद्ध असल्याचा संकल्प देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि माझ्या नेतृत्वाच्या समोर मी ती गावी आपल्याला सगळ्यांना देतो।